एमआयएमचे नगरसेवक मतीन पटेल यांना निदा खानला आश्रय देणं भोवलेलं आहे। मतीन पटेल यांच्या अनधिकृत घरावर छत्रपती संभाजीनगर महापालिकेनं बुलडोझर चालवलाय। महापालिकेनं ही कारवाई केल्यानंतर तिथे नागरिकांनी त्यांचं स्वागत सुद्धा केलेलं आहे। महापालिकेनं पटेल यांना 24 तासांचा अल्टिमेटम दिला होता। त्यानंतर त्यांनी कोर्टात धाव घेतली, मात्र कोर्टानंही दिलासा न दिल्यामुळे महापालिकेनं आज सकाळीच कारवाई करत घरावर तसंच इतर अतिक्रमण असलेल्या वस्तूंवर बुलडोझर चालवलेला आहे। आपण ही दोन दृश्य पाहतोय। मतीन पटेल यांच्या घरावर बुलडोझर चालवलेला आहे। निदा खानला आश्रय दिलेलं घर जमीनदोस्त केलेलं आहे। तर मतीन पटेल यांनी रात्रीच हे आपलं राहतं घर रिकामं केलं होतं, तसंच स्वतःचं रात्रीतून कार्यालय सुद्धा त्यांनी तोडलेलं होतं। मतीन पटेल यांचं राहतं घर, कार्यालय आणि निदा खानला आश्रय दिलं जाणारं घर त्यावर सुद्धा कारवाई करण्यात आलेली आहे। यावेळी पोलीस सुद्धा तैनात करण्यात आले होते। तर कशा पद्धतीने महापालिकेने ही कारवाई केलेली आहे आपण पाहिलेली आहे। मतीन पटेल यांच्या घरावर ही कारवाई करण्यात आलेली आहे, बुलडोझर कारवाई करण्यात आलेली आहे। दरम्यान या कारवाईनंतर एमआयएमनं मात्र आपला संताप व्यक्त केलेला आहे। दरम्यान या कारवाईमुळे कुठलीही अनुचित घटना घडू नये म्हणून पोलीस बंदोबस्त सुद्धा तैनात करण्यात आलेला होता। कोर्टाच्या पुढे सुनावणी झाल्यानंतर कोर्टाने फक्त हे पाहिलं गेलं की ज्या उचित कलमांमुळे महानगरपालिकेने नोटिसेस दिलेल्या होत्या त्या कलमांच्या आधारे त्यांनी त्याचा खुलासा केलेला आहे का। जर खुलासा समाधानकारक नसेल तर निश्चितपणे कोर्टाने कुठलेही स्टे ऑर्डर दिलेले नाही आहेत आणि स्टे ऑर्डर नसल्यामुळे आमचा जो कालावधी काल आम्ही नोटिसचा दिलेला होता 24 तासांचा तो पूर्ण झाल्यामुळे आम्ही आज ते शहरातील सर्वच अवैध बांधकामावर हीच कारवाई आम्हाला दिसणार। सर्वच ठिकाणच्या कारवाई निश्चितपणे होतील याच्यामध्ये। वतीने जे अतिक्रमण काढण्यात येत आहे त्या ठिकाणी पोलीस बंदोबस्त आम्ही प्रोव्हाइड केलेला आहे, पुरेसा बंदोबस्त दिलेला आहे। त्या ठिकाणी शांतता आहे, अतिक्रमण काढण्याचं काम चालू आहे। नागरिक स्थानिक लोक सहकार्य करत आहेत, कुठली अडचण नाही। शहरामध्ये कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस पूर्णपणे सक्षम आहे। पोलीस बंदोबस्त दिसतोय, काही विरोध वगैरे अपेक्षित होत आहे का? नाही, आम्हाला जो पुरेसा बंदोबस्त आवश्यक वाटला तो आम्ही लावलेला आहे। आम्ही आमच्या पद्धतीनं सक्षम आहोत, आमची पूर्ण तयारी आहे। दरम्यान मनपाने ही कारवाई केल्यानंतर मनपाच्या पथकावर फुलांची उधळण करण्यात आली। पालिका उपायुक्तांना हार घालण्याचा प्रयत्न सुद्धा झाला। मतीन पटेल यांच्या अनधिकृत घरावर बुलडोझर कारवाई करण्यात आली आणि या कारवाईचं नागरिकांनी स्वागत केले। तर या संदर्भात अधिक माहितीसाठी आपण जाणार आहोत आमचे प्रतिनिधी विशाल करोळे यांच्याकडे। विशाल, आता पालिकेची तोडक कारवाई तर सुरू आहे, तुमच्या पाठी पण आम्ही दृश्य पाहतोय, मोठ्या प्रमाणात ढीग आपल्याला दिसतोय। आता या कारवाई नंतर काय नेमकी एमआयएमकडनं प्रतिक्रिया आलेली आहे आणि कशा पद्धतीची यापुढे सुद्धा कारवाई केली जाणार आहे? अपराजी, खरं तर एमआयएमनं यावर आता आणखी प्रतिक्रिया दिली नाही, मात्र रात्री ज्या पद्धतीने त्यांचं ठरलं होतं त्यानुसार ज्यावेळेस महापालिकेचं पथक ही सगळी कारवाई करायला आली त्यावेळेस फुलं उधळण्यात आली आणि फुलं उधळण्यासोबत अधिकाऱ्यांच्या गळ्यात हार घालण्यात आले। हे स्वागतासाठी नव्हते तर हे उपरोधिक होते, एक उपहासात्मक आपण स्वागत म्हणूया अशा पद्धतीनं करण्यात आलं आणि महापालिकेच्या या कारवाईचा त्यांनी निषेध केला असं आपण म्हणू शकतो। दृश्यामध्ये जे ढिगारे तुम्हाला आता दिसत आहे, याच घरात निदा खान राहत होती आणि 5 दिवसांपूर्वी याच घरातून निदा खानला अटक करण्यात आली होती। नाशिक धर्मांतर प्रकरणामध्ये निदा खान आरोपी होती आणि एमआयएमचा नगरसेवक मतीन पटेल यांनी निदा खानला या घरात लपवून ठेवलं होतं। महत्त्वाचं म्हणजे जे घर आता तोडण्यात आलंय हे मतीन पटेलचं नाही तर मतीन पटेलने एका माणसाकडनं भाड्याने घेतलं होतं आणि माझ्या पाहुण्यांना राहायला द्यायचं आहे म्हणून हे घर त्याने निदा खानला राहायला दिलं आणि त्यानंतर या घरावर कारवाई करण्यात आली। हे घर आता पूर्णतः उद्ध्वस्त करण्यात आलंय। सोबतच मतीन पटेलचं एमआयएम पक्षाचं कार्यालय नारेगाव भागात होतं ते सुद्धा पूर्णतः तोडण्यात आलंय, तर मतीन पटेलचं राहतं घर सुद्धा महापालिकेने उद्ध्वस्त केलं। महत्त्वाचं म्हणजे मतीन पटेल ज्या राहत्या घरातलं सामान त्याने रात्रीतून हलवलं होतं, कारण कोर्टानं दिलासा दिला नव्हता, त्यामुळे महापालिकेची कारवाई अटळ होती आणि त्यामुळं त्यानुसार आज सकाळी 4 पासूनच मनपाचं पथक आणि पोलीस नारेगावच्या रस्त्यावर उतरले। 200वर पोलिसांचा फौजफाटा होता, महापालिकेचे 150वर कर्मचारी होते। हे सगळे सकाळी 5 पासून या रस्त्यावर आले आणि सकाळी 6 वाजता या सर्व कारवाईला सुरुवात झाली आणि आता जवळपास ही कारवाई संपली आहे। तिन्ही मालमत्ता पूर्णतः पाडलेल्या आहेत। आता ढिगारा उपसण्याचं काम सुरू आहे, मात्र या सगळ्यातनं
महापालिकेनं आणि पोलीस प्रशासनानं एक संदेश दिला आहे. आरोपींची जर भलामण कराल, आरोपींची पाठराखण कराल तर मनपा आणि पोलीस प्रशासन अशा पद्धतीनं कारवाई करेल, तुमची राहती घरं उद्ध्वस्त करेल असं आपण म्हणू शकतोय. MIMनं सुद्धा असाच आरोप केला आहे आणि त्यातूनच आता निश्चितपणे MIM विरुद्ध शिवसेना भाजपचा हा संघर्ष छत्रपती संभाजीनगरमध्ये पेटेल या शंका नाही. धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी.